ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा। गोठिवली गाव परिसरात घडलेल्या घरफोडी प्रकरणी रबाळे पोलिसांनी एकाला अटक केली। त्याच्या साथीदाराचा शोध सुरू आहे। अटक केलेला गुन्हेगार हा बिगारी कामगार असून कामाच्या निमित्ताने परिसराची रेकी करायचा। त्याच्यावर यापूर्वी देखील गुन्हे दाखल असून त्याच्याकडून 8 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। गोठिवली गाव परिसरात एकाच वेळी 3 ठिकाणी घरफोडीच्या घटना घडल्या। या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्ह्याच्या तपासासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ यांनी निरीक्षक उन्मेष थिटे, सहाय्यक निरीक्षक दीपक खरात, हवालदार निलेश भोसले, दर्शन कटके, प्रसाद वायंगणकर, गणेश वीर, मयूर सोनवणे, यादवराव घुले आदींचे पथक तयार केले। त्यांनी घटनास्थळ आणि परिसराची पाहणी करून सीसीटीव्ही तपासले आणि संशयित गुन्हेगाराची माहिती मिळवली। संशयित वर्णनाचा तरुण कोपरखेडणे सेक्टर 19 परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। रात्री सापळा रचून त्याला ताब्यात घेतले। नूर आलम शेख असे नाव असून तो मजुरी कामगार असल्याचे समोर आले। शेख हा मूळचा पश्चिम बंगालचा असून त्याच्यावर यापूर्वी बोरिवली, बांद्रा व विष्णुनगर येथे गुन्हे दाखल आहेत। रबाळे परिसरात देखील त्याने केलेले 5 गुन्हे उघडकीस आले आहेत। त्याच्याकडे 8 लाख रुपये किमतीचे चोरीचे दागिने मिळून आले। तो घेऊन तो पश्चिम बंगालला पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला अटक केली। त्यामुळे चोरीचा मुद्देमाल मिळू शकला। मिळेल ते मजुरी काम करत असताना परिसरातील बंद घरांची रेकी करून त्या ठिकाणी तो घरफोडी करायचा। मालकाचं ॲग्रीमेंट वगैरे असे काही प्रकार आहे तुमच्या निदर्शनात आला का? नाही, हा तपासाचा भाग आहे। आता तपासामध्ये तो कोणत्या रूममध्ये राहत होता, त्याचा ॲग्रीमेंट कोणी केला होता, भाड्याने राहत होता का, त्याचा मूळ मालक कोण आहे, ते आता तपासाचा भाग आहे। आम्ही ते तपासामध्ये निष्पन्न करूया बाबी सगळ्या। आता उद्यापर्यंत आहे तो पोलीस कस्टडीमध्ये। आम्ही त्याचं रिमांड मान्य न्यायालयाला रिक्वेस्ट करून एक्सटेंड करून घेणार आहोत, जेणेकरून त्याचे काही साथीदार आहेत त्याच्यामध्ये त्यांनासुद्धा आम्ही ताब्यात घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तपास करून त्यांनासुद्धा ताब्यात घेऊन आणखी गुन्हे उघडकीस आणण्याचा आमचा प्रयत्न राहील। अजूनही एक आरोपी नाही असं त्याच्याबरोबर कोणी दुसरं होतं का? हां, आत्तापर्यंत केलेल्या तपासामध्ये त्याचा एक आरोपी डिस्क्लोज झालेला आहे, तर त्याचा शोध चालू आहे।